गोल्डन गणेशच्या टीमसाठी देखील या ठिकाणी पारितोषिक आहे। साखर चौथ गणपती निमित्त 28 सभासदांसाठी राकेश पाटील यांच्याकडून जर्सी दिल्या जातील। या स्पर्धेसाठी सन्माननीय चंद्रकांत पाटील दादांकडून स्पर्धेसाठी 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हास लाभलेलं आहे, त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। थँक्यू सो मच दादा, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या स्पर्धेवर प्रेम दाखवलं त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतोय। दसऱ्याच्या बॅटमधून षटकार आला तर बंटी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज। खरं तर पारितोषिकांचा वर्षाव या ठिकाणी होत असताना पाहायला मिळेल। लेग बाईटच्या स्वरूपाने एक सिंगल धावसंख्या फक्त एक सिंगल रन स्कोर कार्डवर आपण पाहतोय। नितेश म्हात्रे यांच्याकडून दशरथ दादासाठी 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज। 2 षटकांच्या मॅच मध्ये 3 षटकार आले तर मित्र म्हणेल हिरो। आणि जर्सी नंबर 7 महेंद्र सिंग धोनी यांचा जर्सी नंबर आहे। पाहूया काय घडेल मॅच मध्ये। शॉर्ट पिच चेंडू आहे, लेट कट कॅच कॅच नाहीये, झेल ड्रॉप या ठिकाणी जरूर झेल मात्र ड्रॉप झालाय। चान्स त्या ठिकाणी जरूर होती, ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाली असती। षटकातील शेवटचा चेंडू असेल, फिरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला। बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। गोल्डन गणेशच्या अगेन्स्ट मर्याई ए हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। एका षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 2। जाऊया आपण सन्मानाकडे। अर्थातच सूरज अनंत म्हात्रे ज्यांनी पहिल्या दिवसासाठी आम्हाला मोफत पाण्याची व्यवस्था या स्पर्धेसाठी दिली, त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। मी दादांना विनंती करेल या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। सूरज म्हात्रे, कोपर फाटा। त्यांचे बंधू बाबू आपण यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। 2 धावा धावफलकावर आपण पाहतोय। महत्वाचा टॉस जिंकला मर्याई ए संघाने। शॉर्ट पिच चेंडू आहे, फिरून खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, त्याला फसवून चेंडू मात्र चालला एक टप्पा सीमा पार, चौकार। मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय। पाणी हे जीवन, अर्थातच ज्यांनी पहिल्या दिवसासाठी आम्हाला मोफत पाण्याची व्यवस्था या ठिकाणी दिली आणि त्या मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय। बाबू दादा त्या ठिकाणी त्यांना आपण पाहतोय, त्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळेल। वस्त्र अलंकार, प्रेमाचा प्रतीक गुलाब पुष्प आणि आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू पंच आतिश म्हात्रे यांच्याकडून डिसिजन मात्र या ठिकाणी आला, इट्स अ वाईट बॉल। नॅशनल हायवेवर आपण असे फ्लेक्स ऐकतो पाहतो बंटी, अति घाई आणि संकटात नाही। पंच जरूर या ठिकाणी विचार विनिमय करतील आणि मग एखादा निर्णय या ठिकाणी देतील, कारण की क्रिकेट म्हटलं की सर्वाधिक जवळून सामना कोण पाहतात तर पंच, आणि क्रिकेटमध्ये पंच हे परमेश्वर। शॉर्ट पिच चेंडू, चांगला फटका आहे, डीप मध्ये पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा संतोष दादा, हा चौकार। सन्माननीय अतिथी मधुकर दादा म्हात्रे यांची उपस्थिती आपण पाहतोय। त्यांचं या ठिकाणी आपण शब्द सुमनाने दादांचं या ठिकाणी आपण हार्दिक स्वागत करूया। दादांना आमची विनंती असेल, दादा आपण अतिथी मंचकावर विराजमान व्हावा।
या स्पर्धेसाठी वेलात वेल काढून दादांची उपस्थिती आपण पाहतोय. मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. ही भारतीय संस्कृती आहे. गेस्ट इज अ गॉड असं खरं तर म्हटलं जातं. पाहुणे हे परमेश्वराचे स्वरूप आहेत आणि ज्या अर्थी व्यासपीठावर पाहुणे उपस्थित आहेत, व्यासपीठ अगदी फुलून आलंय. संतोष दादांच्या माध्यमातून देखील पाहुण्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय. मॅचकडे जाऊया. महत्वाची लढाई. शॉर्ट पिच चेंडू बाउन्सर, मातीचा सुगंध आला असेल फलंदाजाला. ज्या अर्थी आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवणारी ही लाईन आणि लेंथ आपण पाहिली. खरं तर काल तब्बल 10,600 व्ह्युअर्सनी खरं तर हा सामना लाईव्ह पाहिला. एकदा जोरदार टाळ्या उद्या या स्पर्धेसाठी. आरएस लाईव्ह आणि त्यांच्या संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीमचं या ठिकाणी आम्ही कौतुक करतोय. खूप चांगली क्लिअरिटी. आणि या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. मराठी माणसाने सुरू केलेलं एक चॅनल पहा. भाळगावातील खरं तर हा राहुल आहे आणि त्याच्या चॅनलला तुम्ही लाईक करा. त्याच्यासाठी, या चॅनलसाठी खरं तर आलेला हा षटकार. सहा धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर 17 धावा. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 रन्स आल्या होत्या, परंतु या षटकाचा जर का आपण विचार केला तर या षटकामध्ये 15 रन्स. ज्या अर्थी 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. टीम गोल्डन गणेशा आणि मर्याई ए पहा. खरं तर प्रत्येक संघाने विविध प्रकारच्या ट्रिप्स ऑर्गनायझर केल्यात, तिकीट बुकिंग केलेत, परंतु जो जिंकेल तो जाईल. टॉस बॉक्सच्या समोर जे काय आमचे खेळाडू असतील किंवा कोणी असेल, पण टॉस बॉक्स आपण खाली करायचं आहे कृपया करून. तुम्हाला यायचं असेल आतिश म्हात्रे नाव घ्यायला लावू नका. लायन्स ए संघ खरं तर टॉस कुलदैवत जेजुरी येथे खंडोबा रायांच्या भेटीस गणेश म्हात्रे सुद्धा असतील. हे चषक घेऊन जाणार आहे. काल आपण त्यांची ऑफिशियली अनाउन्समेंट पाहिली. सिंगल कंप्लीट आणि एकच मिळेल. रनआउटच्या स्वरूपाने खेळाडू होईल धावबाद. एका धावेने धावसंख्या 18. बा आमचे स्कोरर राकेश पाटील देखील सांगतात की 2 रन झाल्या असत्या. 18 धावा धावफलकावर सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारत असताना टीम गोल्डन गणेशा या संघाला आपण पाहतोय. आकाश पाटील आणि विकी पाटील यांच्याकडून गोल्डन गणेशा टीमला स्पेशल ऑफर. जर का ते फायनल मध्ये गेले, अर्थातच सुपर 3 मध्ये, तर डीजे आणि संध्याकाळी त्या डीजेवर नाचण्यासाठी जी एनर्जी लागते, अर्थातच मोफत ते सेवा पुरवतील. मग भरपूर ऑफर्स आहेत. आदरणीय संतोष पाटील आपण अतिथी मंचकावर यावं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. खरं तर ज्यांच्या माध्यमातून बालिका वीरसाठी स्पोर्ट्स सायकलचं पारितोषिक आम्हास लाभलंय, अर्थातच संतोष पाटील दादांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. त्याचप्रमाणे रमेश गरज सर खरोशीचे आमचे समालोचक आहेत, वरिष्ठ समालोचक निवेदक. सरांना आमची विनंती असेल सर आपण अतिथी मंचकावर यावं. आपला आवाज देखील आम्हाला ऐकायचा आहे. टॉस बॉक्स मध्ये जाऊया आपण. पुढच्या सेमीची टॉस या ठिकाणी आपण घेतोय. खर तर परमेश टॉस बॉक्स मध्ये जाईस्तोवर मी उल्लेख करीन मधुकर म्हात्रे, तसेच जरूर या ठिकाणी रमेश सरांचं शुभ आगमन या ठिकाणी मंचकावर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया आपण आजच्या दिवसातील सत्कार मूर्ती. विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. रायगड भूषण पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं, सोंगी भारूड खरं तर 75वा हिरण्यकश्यप रोल ज्यांनी साकार केला, गर्जा रायगड रत्न
हा पुरस्कार ज्यांना मिळाला असे लक्ष्मीनारायणचे सिनियर कर्णधार आदरणीय मधुकर म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण घेऊया. गरजा रायगड रत्न रायगड पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलं, विविध नाटकांमध्ये ज्यांनी भूमिका बजावल्या, खरं तर हिरण्यकश्यपचा रोल ज्यांनी निभावला, विविध नाटकांमध्ये विविध भारुडांमध्ये ज्यांना आपण पाहिलं, सन्माननीय मधुकर म्हात्रे लक्ष्मीनारायण संघाचे सिनियर कॅप्टन, त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. आणि त्याचप्रमाणे टॉस केला जाईल. पुढची मॅच असेल चला कॅमेरा आपण इकडे घ्यायचा. आरएस लाईव्ह कॅमेरा ऑपरेटर राकेश भोंडकर दादा, जितूबाई जितेचे पहिल्यांदा ज्यांनी टीम पॅक केली, अर्थातच पॅकर दादांचं शुभागमन या ठिकाणी मंचकावर आपण पाहतोय. मान्यवरांचा सन्मान अर्थातच मधुकर म्हात्रे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर दादांच्या मुखातून या स्पर्धेबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. माझ्या लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब संघाने आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय सुंदररीत्या ऐकायला येते माझ्या कानावर की आज इथं प्रत्येक टीमला जेवणाची सोय प्रथमतः केलेली आहे गाव कपासाठी. हा ऐकून मला त्यांचा अभिमान वाटतंय. आणि अशा पुढच्या कालावधीत जे येणारे गाव कप आहेत अशाच सोयी सुविधा आणि करायला पाहिजे, हेच शब्द बोलतोय. साहेब खरं तर भरपूर रोल म्हणजे नाटकांमध्ये तुम्ही विविध रूपं साकारलीत, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. मी याच्या अगोदर कधी कला केली नव्हती, पण आमचा गणेश मंडळ आहे त्याच्यात आम्ही कार्यक्रम ठेवला होता. त्यामध्ये असंच विचारलं की आपण काहीतरी कला दाखवू आणि त्याच्यात मी डायरेक्टर म्हणून कामं केली. मी स्वतः कलाकार झालो नाही. माझ्या ग्रुपमधले मुलांना आणि मुलींना घेऊन मी कार्यक्रम आजपर्यंत माझे 91 एपिसोड झालेला आहे. हिरण्यकश्यपचा भक्त प्रल्हाद म्हणून कार्यक्रम करतोय. आता पुढची वाटचाल चालू आहे. 100 व्हावं हीच माझी इच्छा आहे. थँक्यू सो मच. मान्यवरांचा आभार व्यक्त करूया. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया आवाज आमचे सिनियर समालोचक रमेश घरत सरांचा. धन्यवाद. पंच पहिल्या चेंडूवरती विकेट का गजानन आपणास सुवर्ण संधी. जर काही कॅच पकडला तर विक्रम यांच्याकडून 500 रुपये. जबरदस्त क्रिकेटचा नजारा पाहायला मिळते आपल्याला या खचाखच भरलेल्या स्टेडियम वरती. गाव कप 2025 पहिल्या चेंडूवरती मला वाटतं पहिला गेलेला हा विकेट असेल. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 19 धावांची गरज असता वेळेस पहिल्या चेंडूवरती पहिला झटका, पहिला हादरा, पहिला विकेट आणि पहिला मोहरा तंबूचा रस्ता. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन निर्भय भाऊया लेफ्ट साइड बॅट्समन जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला संघासाठी पहिला तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला आहे तो हरजे डीजे. पुन्हा एकदा जोरात मारण्याच्या नादात आणि पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. हॅपी क्लब संघाचे संघनायक. जरूर या ठिकाणी आपण टॉस करूया. सुजल प्रतिष्ठान जिते आणि हॅपी क्लब या दोन टीम्स मध्ये टॉस केला जाईल. स्पिन द कॉइन. इट इज अ टेल. दोन्ही संघांना शुभेच्छा. फक्त निर्णय कळवा आम्हाला. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दुसरा चेंडू वाईड बॉल. पाहूया पुन्हा एकदा. डिसिजन पेंडिंग असेल. दोन्ही संघांना शुभेच्छा. पुन्हा एकदा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय आणि अशा तऱ्हेने मला वाटतं गचाल फिल्डिंग. एक धाव पूर्ण, दुसरी धाव जवळ जवळ मला वाटतं पूर्ण. संघाची धावसंख्या दोन्ही वाढलेले जाऊन पोहोचलेले आहे ती
1-3. संघासाठी पहिला तर वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलेला आहे रामचंद्र यांचा पुढचा चेंडू लेफ्ट साइड बॅट्समन यावर टाकलेला जबरदस्त असा चेंडू हलकासा मारलेला फटका एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या नादात बेहतरीन फिल्डिंग परंतु कचाल केलेला थ्रो आणि अशा तऱ्हेने 2 धावा मिळतात संघाला. टोटल संघाची धावसंख्या 2 वाढते जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवरती. जबरदस्त क्रिकेट खचाखच भरलेला स्टेडियम या स्टेडियम वरती पाहायला आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे पुन्हा एकदा वतीनं हार्दिक स्वागत. आणि अशा तऱ्हेने मला वाटतं हॅपी क्लब टॉस जिंकलेला आहे. रामचंद्र यांचा पुढचा चेंडू लेफ्ट साइड बॅट्समन निर्भय पुन्हा एकदा यारकडे टाकलेला चेंडू पंचांकडून अपील आणि अशा तऱ्हेने मला वाटतं सक्सेसफुल आणि दुसरा झटका दुसरा हादरा दुसरी विकेट डीजे ऑपरेटर मला वाटतं षटक टाकण्यासाठी सज्ज आणि संतोषी मला वाटतं जी काय मजा आलेली ती आता जाणार आहे आणि अशा तऱ्हेने दुसरा हादरा निर्भय यांची जागा सांभाळण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन ऋषी जिंकण्यासाठी 19 धावांचं आव्हान असेल. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक पहिला षटक टाकण्यासाठी आलेला आहे तो रामचंद्र. पहिल्या चेंडूवरती विकेट दुसरा चेंडू व्हाईट बॉल तदनंतर आलेल्या 2 धावा टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 2-5. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक पाहूया. जबरदस्त क्रिकेटचा नजारा पहा पुन्हा एकदा हा रामचंद्र यांचा पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समन ऋषी फुल टॉय टाकलेला चेंडू परंतु त्याचा समाचार घेता आलेला नाही आणि अशा तऱ्हेने मला वाटतं तिसरा हादरा असेल तिसरी विकेट. सुजल प्रतिष्ठान आणि मला वाटतं संघाची धावसंख्या झालेली आहे ती फक्त आणि फक्त 5. सुजल प्रतिष्ठान तिसऱ्या फेरीमध्ये जर पोहोचली तर 5,000 रुपये संतोष पाटील यांच्याकडून आणि अशा तऱ्हेने मला वाटतं 3 विकेट 1 to go. शेवटचा चेंडू शिल्लक रामचंद्र यांचा ऋषी मला वाटतं त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला बॅट्समन सौरभ डीजे रामचंद्र यांचा मला वाटतं पुढचा चेंडू पहिल्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. चला टाइम वेस्ट घालू नका कारण का सूर्यास्तमन झाल्यानंतर 1 ओव्हरचा सामना खेळवण्यात येतोय तो मजा येत नाही परंतु चला लवकरच लवकर स्पीड अप घ्यायचं आहे. पंच आपणास सुद्धा विनंती असेल की आपण थोडासा रामचंद्रचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडला टाकलेला चेंडू पंचांचा इशारा आहे ते ओव्हर समाप्त आणि अशा तऱ्हेने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 5.
राकेश पाटील यांच्याकडून गोल्डन ग्रुपसाठी मला वाटतं 28 टी-शर्टी मिळणार आहेत. मला वाटतं गणपतींसाठी ना. ओके धन्यवाद. पहा सुवर्ण संधी आलेली आहे, प्रत्येक संघाला सुवर्ण संधी. या संधीचा फायदा घ्यायचा आहे आपल्याला. पाहूया संघासाठी दुसरा तर वैयक्तिक पहिला षटक 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज असेल. आणि दुसरा षटक घेऊन आलेला आहे तो पांडुरंग. आकाश पाटील आणि विकी यांच्याकडून पांडुरंग आपल्या सुवर्ण संधी 1000 रुपयाची बक्षीस मिळणार आहे ही जर मॅच जिंकवली तर. राकेश भोंडकर कासारभट आणि जितो आई जिते हिचे पहिले पॅकर संतोष पाटील व सुजय प्रतिष्ठान मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल. आणि त्याचप्रमाणे राकेश भोंडकर कासारभट यांच्याकडून 2000 रुपये. पाहूया सुवर्ण संधी पांडुरंग यांचा पहिला चेंडू आणि मला वाटतं जबरदस्त कंधे का इस्तेमाल करके हो में घुमा दिया और ये सीधा बॉर्डर लाइन के बाहर. एक्सलन खतरनाक तूफानी आसमानी टोटल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 नाही 11. पहिल्या चेंडूवरती सूरज यांनी मारलेला सनसनीत 11 लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या चेंडूवरती आलेला सुपर हिट असा षटकार. पुन्हा एकदा पांडुरंग पुन्हा एकदा बेहतरीन टोला 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर दणदणीत सनसनीत चौकार डीजे मास्टर. पहिल्या षटकामध्ये आलेल्या फक्त 5 धावा. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती आलेल्या 6 धावा. दुसऱ्या चेंडूवरती आलेल्या 4 धावा. टोटल 2 चेंडूमध्ये 10 धावा. आणि आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. पा होता कुठं आणि आला कुठं. पुन्हा एकदा पांडुरंग आणि बघा याला म्हणतात खेळ. एक धाव पूर्ण दुसरी धावासाठी रनआउटचा खतरा येतोय जातोय परंतु पहा बॅड लक. जर का आता थ्रो क्लिअर कट झाला असता तर आता हा विकेट गेला असता. परंतु जर तर नसल्या कारणाने रनिंग बिटवीन द विकेट धावा झालेल्या आहेत त्या 17 वरती आलेला खतरा. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फुल टॉस टाकलेला चेंडू आणि अशा तऱ्हेने रनआउटचा पुन्हा एकदा खतरा. पुन्हा खतरा येतोय जातोय आणि अशा तऱ्हेने जवळ मला वाटतं संघ जिंकलेला आहे.